वेतन त्रुटी जुनी पेन्शन पदोन्नती स्तर जिल्हा परिषद लिपिकवर्गीय जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा धाराशिव आमच्या शासनाकडे लिपिक वर्ग 4थ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीमध्ये असलेली तफावत दूर करणे, पदोन्नती स्तर कमी करणे आणि जशाच तशी जुनी पेन्शन लागू करणे यासाठी दिनांक 16/2/26 पासून असहकार आंदोलन होते. परंतु शासनाने आमच्या निवेदनाची किंवा मागण्याची दखल न घेतल्यापासून आज दिनांक 23/2/26 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करत आहे. आम्ही आज जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा धाराशिव यांच्या वतीने मागील 13 तारखेपासून असहकार आंदोलन चालू ठेवलं होतं. ज्या शासन स्तरावर आमच्या प्रलंबित मागण्या आहेत, जसे की 4थ्या आयोगापासून लिपिकांच्या आणि आमच्यासोबत जे काम करत होते, जसे की ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरेखक हे सगळे समलेवर एका कक्षेत पगार घेत होते. परंतु 4थ्या आयोगा 5व्या आयोगापासून मला वाटतं 4थ्या आयोगापासून लिपिक वर्गावर जो अन्याय झाला आहे, लिपिक वर्ग पाठीमागे राहिला आहे. जवळपास आमच्या आणि त्यांच्या वेतनात 4 ते 5 हजार रुपयाचं तफावत आहे आणि ती तफावत दूर करण्यासाठी वारंवार आम्ही 25 वर्ष लढा देतोय. प्रत्येक संघटनेमार्फत लढा देतोय, पण शासन काय दखल घेत नाही. मग आता आम्ही संपूर्ण काम बंद करण्याचा आज निर्धार केलेला आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत हे काम बंद आंदोलन आम्ही सर्वजण करणार आहे. आणि अजून एक आमची तळमळीची मागणी आहे. आम्ही वयाच्या 58 वर्षापर्यंत कार्य करतो, परंतु 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी राहिले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे. जी की जुनी पेन्शन योजना त्या कर्मचाऱ्यांना लागू व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आम्ही आज संपूर्ण काम बंद आंदोलन करत आहोत आणि हे 5 दिवसापासून आंदोलन चालू आहे. शासन बघू दखल घेते का, त्यासाठी आंदोलन आम्ही तीव्र करू यापुढे आजपासून. प्रमुख मागणी आहे शासकीय जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेने गेल्या 16 तारखेपासून आंदोलन चालू केलेलं होतं, पण शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नसल्याने आजपासून आम्ही आंदोलन अगदी तीव्र केलेलं आहे. आणि आमचा जीवनस्तर उंचावण्यासाठी किंवा आम्हाला कुठंतरी समाजात स्थान मिळवण्यासाठी आमचा आर्थिक स्तर उंचावणे ही प्रमुख मागणी आमच्या संघटनेची आहे. कनिष्ठ सहाय्यक, लिपिक सहाय्यक यांचा आर्थिक स्तर उंचावून शासनाने आम्हाला सहकार्य करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच आम्हाला 2005च्या नंतर जे कर्मचारी सेवेत दाखल झालेले आहेत त्यांनाही पेन्शनचा लाभ मिळावा ह्या अशा 2 प्रमुख मागण्यासाठी आम्ही आजपासून तीव्र आंदोलन, लेखणी बंद आंदोलन चालू केलेलं आहे.